साठी रजिस्ट्रेशन आता स्टार्ट झालेलं आहे. हे रजिस्ट्रेशन करत असताना नक्की कोणत्या स्टेप्स आहेत किंवा कोणत्या मिस्टेक्स तुमच्याकडून होऊ शकतात, या संदर्भातच हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत पूर्ण डेमो फॉर्म आपण एक भरून दाखवला आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमच्या अकॉर्डिंग टू कॅटेगरी आणि डॉक्युमेंट्स तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. इथे आल्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्ट्रेशनचा टॅब मिळेल. ही MST-CT ज्यांनी दिलेली आहे, त्यांनी इथे साइन इन करायचं आहे. किंवा ज्यांनी कुणी रजिस्ट्रेशन आधी केलेलं नाही, त्यांनी पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन त्यांना करावे लागेल. ज्यांनी CET दिलेली आहे, त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जाणार नाहीयेत. जर तुम्हाला काही एडिटिंग म्हणजेच तुमच्या फॉर्ममध्ये काही तुम्हाला माहिती चेंज करायची असेल, तर मग तुमच्याकडून चार्जेस अकॉर्डिंग टू तुम्ही जे काही चेंज कराल, त्यानुसार चार्जेस घेतले जातील. ओके. इथं आल्यानंतर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन ईमेल रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड दोन्ही गोष्टी टाकल्यानंतर आपण पुढे इथून प्रोसीड करू. तर इथे साइन इन झाल्यानंतर आपल्याला असा टॅब बघायला मिळेल. या टॅबमध्ये स्लाइड ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप्चर रजिस्ट्रेशन असं देखील बघायला मिळेल. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अंडर ग्रॅज्युएट बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या टॅबमध्ये आल्यानंतर आपलं फॉर्मची प्रोसेस, फॉर्म रजिस्ट्रेशनची प्रोसेस स्टार्ट होईल. ओके. तर ज्यांनी कुणी CET दिलेली आहे त्यांनी येस करायचं आहे. पण आपण इथे बघूया की नक्की नो केल्यानंतर कोणते-कोणते ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात. नो केल्यानंतर जर तुम्ही PCBसाठी CET दिलेली असेल, तर तिथे तुम्हाला तो ऑप्शन मिळतो. कारण ज्यांनी PCBची CET दिलेली आहे, त्यांना देखील 9 इंजिनिअरिंगच्या ब्रांच यावेळेला त्यामध्ये ॲडमिशन त्यांना घेता येईल. ओके. त्यानंतर जर तुम्ही JEE दिले असेल आउट ऑफ महाराष्ट्र जर कोणी स्टुडंट असेल, तर त्यांनी फक्त JEEचा स्कोर इथे टाकावा. त्यानंतर कोणी नीट दिली असेल, तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे. त्यापुढे NRI, PIO, फॉरेन नॅशनल्स, OCI त्यांच्यासाठी हे रजिस्ट्रेशन आहे. आणि पुढे बाकीच्या जे काही कॅटेगरीज उरलेल्या आहेत, JKSSS किंवा PMSSS आणि कुणी डिप्लोमा केला असेल, त्यानंतर HSC वगैरे, तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन्स आहेत. जनरली आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी CET दिलेली आहे. तर इथे CETमध्ये आपण येस टॅप करूया. त्यानंतर इथे ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर तुम्हाला टाकावा लागेल. आता हा कुठे मिळेल? तुमच्या रिझल्टवर ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. तो ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर बघून तुम्ही इथे टाकायचा आहे. त्यापुढे तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल, ती तुम्हाला इथे टाकावी लागेल. तर हे डिटेल्स फिलअप केल्यानंतर त्याच्याखाली आपल्याला अजून एक टॅब दिसेल, तो म्हणजे PCB MST-CTचा. जर तुम्ही दिलेली असेल, तर त्यामध्ये तुम्हाला ते सुद्धा डिटेल्स सबमिट करावे लागतील. जनरली कोणी दिलेली नाहीये, तर आपण इथून पुढे प्रोसीड करू. इथून पुढे आल्यानंतर आपल्याला जो काही रिझल्ट असेल, त्या रिझल्टमध्ये तुमचे पूर्ण जे ओरिजिनल जे मार्क्स आहेत, तुम्हाला स्कोर कार्डवर जे शो होत आहेत, ते तुम्हाला इथे दिसतील. ओके. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सगळ्या सब्जेक्टचे तुम्हाला इथे मार्क्स दिसतील. त्यानंतर इथून पुढे आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. ते एकदा चेक करून घ्या तुमचे मार्क्स बरोबर दिसत आहेत की नाही. ते दिसत असतील तर मग इथून आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे. आता आपल्याला जे आपण ऑलरेडी जे डिटेल्स फिलअप केलेले असतील, ते तुम्हाला इथे दिसतील. तर यामध्ये जर तुमचं नाव यामध्ये काही जरा प्रॉब्लेम असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक्स असतील, तर तुम्ही इथे एडिट करू शकता. HSC मार्कशीटवर जे काही नाव असेल, ते सेम टू सेम नाव इथे तुम्ही टाका. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमिंगला ते लागेल. ओके. तिथून पुढे नंतर मग तुमच्या आईचे नाव, वडिलांचे नाव, धर्म, मदर टंग, रिजन वगैरे हे सगळे डिटेल इथे असतील. हे तुम्ही एकदा सगळे चेक करा. त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे, तो ॲड्रेस देखील इथे तुम्हाला बघायला मिळेल. त्यामध्ये जरी काही चेंज करायचे असतील, तरी ते तुम्ही करू शकता. ती डेट कन्फर्म केल्यानंतर तुम्ही कॅप्चा टाकून पुढच्या प्रोसेससाठी प्रोसीड करू शकता. ओके. आता तुम्हाला ही एक महत्त्वाची स्टेप आहे. जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल, तर तुम्ही काहीही करून गॅलरीमधनं तो ओपन करून घ्या. जरी तुमचा हरवला असेल किंवा काही जरी प्रॉब्लेम झाला असेल तर. कारण जर तुमच्याकडे तो मोबाईल नंबर नसेल, तर ओ-टी-पी येणार नाही. ओ-टी-पी जर नाही आला, तर इथून पुढची प्रोसेस तुमची होऊ शकत नाही. त्यामुळे काहीही करा. तो नंबर कसं पण करून आता चालू करा. ओके. ओ-टी-पी व्हेरिफाय केल्यानंतर आपल्याला एक EN नंबर जनरेट होईल. हा EN नंबर इथून पुढे तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे. या ॲप्लिकेशन आयडीवरच तुमच्या इथून पुढे सर्व ॲडमिशन वगैरे होईल. नवीन टॅब ओपन झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 2 टाइप मिळतील. पहिला टाइप म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी आणि दुसरा टाइप म्हणजे ई स्क्रुटिनिटी मोड.
तर दोन्ही टाइपमध्ये फिजिकल स्क्रुटिनी ही कधीही चांगली आणि सर्वात कमी वेळ खाणारी प्रोसेस आहे. ई स्क्रुटिनी मोडमध्ये खूप टाईम जातो. कधी-कधी ते ग्लिचमध्ये अडकतात डॉक्युमेंट किंवा ते समोरचे जे ऑफिसर्स आहेत ते लवकरात लवकर हे काम करत नाही. फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुम्ही कुठल्याही तुमच्या एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन 1 ते 2 तासात तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करून घेऊ शकता. त्यामुळे फिजिकल स्क्रुटिनी हा मोड सर्वांनी जास्तीत जास्त सिलेक्ट करा. जर तुम्ही आउट ऑफ स्टेट असाल तरच मग तुम्ही ई स्क्रुटिनी मोड हे प्रिफर करा. फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कुठल्या जिल्ह्यात राहता किंवा कुठल्या स्क्रुटिनी सेंटरसाठी तुम्हाला स्लॉट बुक करायचा आहे, हा ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. हे स्लॉट बुक केले किंवा नाही केले तरी तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन 1 ते 2 तासात तुमची प्रोसेस व्हेरिफाय करू शकता आणि इथे तुम्हाला जो जो काही तुमचा जिल्हा आहे किंवा ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला करायचं आहे, ते आधी स्लॉट देखील तुम्ही बुक करू शकता. ओके. इथे स्क्रुटिनी सेंटर्सची लिस्ट अजून आलेली नाहीये. त्यामुळे इथे ती अपडेट होणार आहे. लवकरच ही अपडेट होईल. मग तुम्ही इथे स्लॉट बुक करू शकता. पण याचा अर्थ असा नाहीये, की तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. फॉर्म तुम्ही नक्कीच भरू शकता. तर सर्वात पहिला पार्ट म्हणजे तुमचं कॅन्डिडेचर टाइप जे कोणतं असेल, त्यानुसार तुम्हाला हे इथे सिलेक्ट करावं लागेल. कॅन्डिडेचर टाइपमध्ये बऱ्याच जणांना डाऊट असतील, तर त्यांना मी परत एकदा सांगतो. टाइप एमध्ये एस-एस-सी एंड एच-एस-सी दोन्हीही तुमचं महाराष्ट्रात झालं पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर तुमचं डोमिसाईल ऑफ महाराष्ट्राचं असेल किंवा तुमचा जन्म जर महाराष्ट्रात झाला असेल, मग ते बर्थ सर्टिफिकेट असो किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असो, ह्या तिन्ही गोष्टी या टाइप एमध्ये चालून जातील. आता ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांचं स्कूलिंग 10वी आणि 12वीचं महाराष्ट्रामध्ये झालेलं नाहीये, पण त्यांच्याकडे स्वतःचं डोमिसाईल आहे किंवा त्यांच्या फादरचं किंवा मदरचं या तिघांपैकी कोणाचं देखील डोमिसाईल असेल, तर तुम्ही टाइप बीमध्ये कॅटेगराईज व्हाल. त्यापुढे टाइप सी आणि टाइप डी आणि टाइप ई असे अनेक टाइप आहेत. आता टाइप सी, डी आणि ई हे तिन्ही ज्यांचे गव्हर्नमेंट सर्व्हंट फादर किंवा मदर गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत. मग ते सेंट्रल सर्व्हंट असतील आणि त्यांची पोस्टिंग जर महाराष्ट्रात झाली असेल, तर मग ते टाइप सीमध्ये येतील. डीमध्ये जर कुणाचे पॅरेंट्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सर्व्हंट असतील आणि ते रिटायर्ड असो किंवा आता करंटली सर्व्हिसमध्ये असतील, तरी ते टाइप डीमध्ये येतील. आणि जे टाइप ई मधले स्टुडंट आहेत, ते महाराष्ट्र आणि कर्नाटका बॉर्डरचे आहेत किंवा त्यांचं डोमिसाईल देखील तिकडचं आहे, बर्थ देखील तिकडचं आहे, पण त्यांची मदर टंग ही मराठी आहे. तर मग तुम्ही टाइप ई या कॅटेगरीमध्ये याल. मग त्या व्यतिरिक्त अदर दॅन महाराष्ट्र स्टेट आणि असे बरेच कॅन्डिडेचर इथे दिलेले आहेत. आपण जनरली टाइप एमध्ये सर्वात जास्त मुलं येतात, तर टाइप ए इथं आपण सिलेक्ट करू. टाइप ए सिलेक्ट केल्यानंतर इथून पुढे तुम्हाला टाइप ए साठी लागणारे सर्व डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. आता टाइप ए साठी पहिलं डॉक्युमेंट आहे ते इथं सिलेक्ट केल्यानंतर बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाईल किंवा स्कूल लिव्हिंग या तिन्हीपैकी तुम्ही कोणतंही अ, तुमचं डॉक्युमेंट अपलोड करू शकता. ओके. मग आता इथं आपण स्कूल लिव्हिंग किंवा डोमिसाईल आपण सिलेक्ट करू. त्यानंतर एस-एस-सी. एस-एस-सी तुम्ही जिथून पास झालेला आहात, तो जिल्हा तुम्हाला टाकावा लागेल. तिथून पुढे एच-एस-सी. एच-एस-सीसाठी देखील जो जिल्हा तुम्ही सिलेक्ट कराल तो इथे येईल. त्यानंतर मग ऑब्व्हियसली तुमचा जो जिल्हा आहे, त्या जिल्ह्याला जी युनिव्हर्सिटी एफिलिएटेड आहे, त्या युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला इथे बघायला मिळेल. मग खाली तुम्हाला तुमची एच-एस-सी ज्या तालुक्यातून झाली आहे, त्याचा तालुका वगैरे पण टाकावा लागेल. ओके. इथपर्यंत जर प्रोसेस कुणाला डाऊट नसेल, तर मग आपण पुढे प्रोसीड करू. आता इथून पुढे कॅटेगरी डिटेल्स आणि कॅटेगरी तुमची जी कोणती असेल, तर त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. जसं-जसं आपण एक-एक ऑप्शन सिलेक्ट करतोय, तसं-तसं या इन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल, की आता यू आर रिक्वायर्ड टू अपलोड द डोमिसाईल सर्टिफिकेट ऑर बर्थ सर्टिफिकेट ऑर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट स्टेटिंग दॅट द बर्थ प्लेस इज इन इन द महाराष्ट्र. ओके. तर मग आता इथून पुढे आपण कॅटेगरी सिलेक्ट करूया. कॅटेगरी जर तुमची एस-सी असेल, एस-टी असेल, एन-टी असेल, तर त्या कॅटेगरी वाईज तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील. आता एस-सी आणि एस-टीसाठी नॉन क्रिमिलियर हे डॉक्युमेंट रिक्वायर्ड नाहीये. बाकीच्या कॅटेगरीसाठी आहे. आता ह्याची या स्टुडंटची ओपन कॅटेगरी आहे. तुम्ही जे काही तुमचं वार्षिक उत्पन्न सिलेक्ट केलेलं असेल पहिल्यांदी, ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. इथे तुम्हाला तुमच्या कास्टचं नाव टाकावं लागेल. कास्ट इथं असं नाहीये, की इथे कोणती कास्ट टाकली तर त्याचा काही पुढे इफेक्ट पडेल. तसं काही नाहीये. इथं तुम्ही जी काही कास्ट असेल ती टाकू शकता. आता ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेटचे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, अप्लाइड पण नॉट रिसिव्हड आणि नॉट अप्लाइड असे 3 ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील. आता जर तुमच्याकडे ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट असेल, तर मग तुम्हाला पुढे जाऊन हे ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल. आता जर तुमच्याकडे
हे सर्टिफिकेट आत्ता अवेलेबल नाहीये, पण तुम्ही अप्लाय केलेलं आहे, तर मग तुमचा ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेटचा ॲप्लिकेशन नंबर किंवा त्या सर्टिफिकेटची ॲप्लिकेशन डेट, कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ते इश्यू करण्यासाठी टाकलेलं आहे किंवा कोणत्या तालुक्यामध्ये टाकलेलं आहे, हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे फिलअप करावे लागतील त्या रिसिप्टसाठी. ओके. आता ह्याच्याकडे अवेलेबल आहे. मग आपण इथून पुढे प्रोसीड करू. इथे आपण जी काही कास्ट असेल ह्या कॅन्डिडेटची ती टाकणार आहोत. इथून पुढे आल्यानंतर आपल्याला पी-डब्ल्यू-डी, डिफेन्स आणि टी-एफ-डब्ल्यू-एस या कोटासाठी आणि या स्कीमसाठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथे डॉक्युमेंट्स जर तुम्ही यामधनं कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉन्ग करत असाल, तर तुम्हाला इथे ते अप्लाय करावं लागेल आणि तुम्हाला रिस्पेक्टिव्ह ते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. जे कोणी पी-डब्ल्यू-डीसाठी असतील, पी-डब्ल्यू-डीसाठी तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह डिसेबिलिटीला इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला लगेचच ऑप्शन बघायला मिळेल, की 40% बेंचमार्क डिसेबिलिटी इस रिक्वायर्ड. म्हणजेच तुमची जी डिसेबिलिटी आहे ती कमीत कमी 40% ही असली पाहिजे. हे सर्टिफिकेट कुठून काढायचं किंवा ह्या डॉक्युमेंट्सबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, की त्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट्स आणि काय-काय डॉक्युमेंट्स लागतात, कुठे-कुठे बनवायचे, ते आपण त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर डिफेन्समध्ये 3 टाइप आहेत. डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3. यामध्ये देखील वेगवेगळे डॉक्युमेंट लागतात आणि त्या रिलेटेड प्रोफॉर्मा तुम्हाला अपलोड करावा लागेल. इथून पुढे जर मग आता टी-एफ-डब्ल्यू-एस ओके. टी-एफ-डब्ल्यू-एसमध्ये पण बऱ्याच जणांना डाऊट आहे, की टी-एफ-डब्ल्यू-एस सिलेक्ट केलं तर त्यांचं बाकीचं जे रिझर्व्हेशन आहे ते कॅन्सल होणार का? तर असं काही नाहीये. टी-एफ-डब्ल्यू-एस ही एक स्कीम आहे. टी-एफ-डब्ल्यू-एससाठी जास्तीत जास्त 5% जागा या सँक्शन केल्या जातात आउट ऑफ टोटल इनटेक ओके. तर त्यामध्ये तुमच्याकडे जर 8 लाखापेक्षा जर कमीचं उत्पन्न असलेलं सर्टिफिकेट असेल, तर ते यासाठी इनफ आहे. तर इथं सगळ्यांनीच येस करा. येस केल्यानंतर जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल, तेव्हा तुमच्या मनावर आहे, की टी-एफ-डब्ल्यू-एसमधून ती सीट तुम्हाला पाहिजे की नाहीये. त्यामुळे तुम्हाला असं नाहीये, की ती जर टी-एफ-डब्ल्यू-एसमधनं सीट अप्लाय केली, तर तुम्हाला कॅटेगरीमधनं मिळणार नाही, असं काही नाहीये. ओके. त्यानंतर मग ऑर्फन जर असाल तुम्ही, तर ऑर्फनसाठी वेगवेगळे जे प्रोफॉर्मा असतात किंवा त्यांचे डॉक्युमेंट असतात, ते तुम्हाला अपलोड करावे लागतील. मायनॉरिटीसाठी देखील वेगळा प्रोफॉर्मा आहे आणि वेगळे डॉक्युमेंट्स आहेत, ते देखील आपण एक्सप्लेन केलेले आहेत. इथून पुढे प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला 10वी आणि 12वीचे सगळे मार्क्स जे काही तुम्हाला ऑब्टेन केलेले असतील तुम्ही, ते तुम्हाला इथे फिलअप करावे लागतील. जर तुमचा क्रायटेरिया 45%च्या रेंजमध्ये बसत नसेल किंवा जे कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी 40%चा क्रायटेरिया आहे, तर तुम्ही ऑटोमॅटिकली इथून बाहेर व्हाल. ऑटोमॅटिकली ते कॅल्क्युलेट करेल आणि तुम्ही पुढे फॉर्म भरू शकत नाही. ओके. एस-एस-सी आणि एच-एस-सीचे दोन्ही डिटेल फिल केल्यानंतर तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी एलिजिबल व्हाल. एस-एस-सीसाठी तुम्हाला मॅन्युअली तुमचे मार्क्स टाकायला लागतील आणि एच-एस-सीमध्ये जे काही तुमचे डिटेल्स आहेत, मग ते पासिंग इयर असो किंवा सीट नंबर असेल किंवा तुमच्या आईचं नाव असेल आणि तुमचं नाव असेल, यानुसार तुम्हाला तुमचा डाटा मिळेल. इथून पुढे तुम्ही प्रोसीड करू शकता. ओके. आता जर तुम्ही जे-डबल-ई दिली असेल, मग तुम्ही इथे येस करू शकता. जे-डबल-ईचा जो काही तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे, तो इथे टाकावा लागेल तुम्हाला. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जे काही जे स्कोर कार्डवर मेन्शन असेल, ती तुम्हाला टाकावी लागेल. मग जेईचा डाटा सुद्धा तुम्हाला तिथे दिसून जाईल. आता या कॅन्डिडेटनी जे-डबल-ई दिली नाहीये, त्यामुळे आपण इथे नो सिलेक्ट करतोय. जर तुम्ही नीट दिली असेल, तरी देखील तुम्ही इथे येस करू शकता. आता नीटचे का डिटेल्स मागितले जात आहेत, तर नीटमधून सुद्धा 2 इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येऊ शकतं. तसेच पी-सी-बी जर दिली असेल, तर पी-सी-बीमधनं देखील 9 ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. ओके. आता इथून पुढे तुम्हाला एक 2 डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. पहिलं म्हणजे तुमचा फोटो आणि तुमची स्वाक्षरी म्हणजेच तुमचं सिग्नेचर. आता फोटो अपलोड करताना जर तुमच्याकडे पासपोर्ट साइज फोटो असेल, तर चांगलंच आहे. जरी नसला तरी तुम्ही तुमच्या प्लेन बॅकग्राऊंड म्हणजेच भिंतीच्या साइडला तुम्ही जरी उभा राहून फोटो काढला, तरी तो देखील चालून जाईल. इथे अशा पद्धतीने अपलोड केल्यानंतर आपल्याला दिसेल. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करताना देखील आपण याच पद्धतीने अपलोड करणार आहोत. हा जो आपण फॉर्म भरत आहोत तो डमी फॉर्म आहे. त्यामुळे मी आत्ता इथे काही पण जरी अपलोड केलं असलं, तरी तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला नीट अपलोड करायचं आहे, ते तुम्ही अपलोड करा. ओके. इथून पुढची स्टेप आहे ती म्हणजे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट. या टॅबमध्ये आल्यानंतर तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही जी कॅटेगरी सिलेक्ट केली असेल किंवा जर तुमचं डोमिसाईल असो किंवा ई-डब्ल्यू-एससाठी जे काही डॉक्युमेंट असतील, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे तुम्ही जे सिलेक्ट केलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्ही पुढच्या टॅबसाठी प्रोसीड कराल. इथून पुढे तुम्हाला जर तुम्ही काही चेंजेस केले असतील,
तर तुम्हाला त्या अकॉर्डिंगली इथे फी भरावी लागेल. जर चेंजेस केले असतील तर. आणि दुसरा एक पॉइंट आहे म्हणजे जर ज्यांनी सी दिलेली नाहीये, तर त्यांच्यासाठी देखील इथे फीज आहे. ओके. आता आपण इथे काही चेंजेस केले नाही, त्यामुळे आपल्याला काहीही फी भरावी लागणार नाही. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक असं ॲप्लिकेशन आयडी आणि हे एक असं तुम्हाला लेटर मिळेल. या लेटरमध्ये ॲप्लिकेशन आयडी क्लिअरली मेन्शन केलेला असेल. त्या व्यतिरिक्त तुम्ही जे डिटेल्स फिल केलेले आहेत, त्यानुसार तुमचे डिटेल्स इथं तुम्हाला दिसतील. इथे हा जो फोटो दिसतोय, त्याच्याऐवजी तुमचा स्वतःचा फोटो इथे असेल. मग त्या व्यतिरिक्त एच-एस-सी, एच-एस-सीचे मार्क्स असतील किंवा खाली जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, ते डॉक्युमेंट्सचे नेम देखील इथे असतील. त्या व्यतिरिक्त इथं सगळं टाईम वगैरे सगळं दिसेल. इथे तुम्हाला साइन करावे लागेल. साइन केल्यानंतर तुम्ही त्या ऑफलाईन मोडमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हे देखील घेऊन जाऊ शकता आणि हे मॅन्डेटरी आहे तिथे जाताना. ऑफलाईन मोडमध्ये जाताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस त्याचे 2 झेरॉक्सचे सेट हे मॅन्डेटरी आहेत. हे सर्व तुमच्यासोबत घेऊन जावा. ऑफलाईन मोडमध्ये एक जास्तीत जास्त 1 ते 2 तासामध्ये तुमचं काम होऊन जातं. ओके. तर या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला डाऊट असतील, तर आपल्या पर्सनल काउन्सिलिंगची बॅच देखील आहे. त्याचे फक्त ₹499 फीज आहे. तिथे तुम्हाला ॲडमिशनच्या प्रत्येक टप्प्याचे वेगवेगळे सेशन्स मिळतील. या व्यतिरिक्त तुम्हाला कॉलेजची लिस्ट मिळेल अकॉर्डिंग टू युअर कॅटेगरी मार्क्स. तुम्हाला जरी 0.001 पर्सेंटाइल जरी असतील, तरी तुम्हाला कसं ॲडमिशन घ्यायचं आणि कुठल्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं याची खात्री आम्ही तुम्हाला करून देतो. 100% कुठली ना कुठली तुम्हाला ब्रांच आणि कुठलं ना कुठलं कॉलेज हे आपल्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मिळून जाईल. स्पॉट राउंडपर्यंत आपली काउन्सिलिंग सुरू असते. मग त्यात डाऊट सेशन असो किंवा तुमचे कॉल्स असो, हे कंटिन्युअस आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल असू स्पॉट राउंडच्या लास्ट डेपर्यंत. काउन्सिलिंगसाठी एनरोल करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे किंवा आमचा पर्सनल नंबर देखील दिलेला आहे. कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. थँक